प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि देवाला आवडणारी भक्ती वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांचे माता चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळत बरी वाढले आणि करी प्रेम सुख हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री नामदेव महाराज यांनी निर्निमित्त असणारी भगवंताची कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून देवाला आवडणारी भक्ती वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती देवाला आवडते। कोणती थोर भक्ती देवाला आवडते? संकल्पावी माया संसाराची माया संकल्पित करणं म्हणजे अंतकरणातून संसाराविषयीची माया काढून टाकणं समोर बसत हीच थोर भक्ती आहे ती भगवंताला खरी वाटते। मग काय करावं संसाराविषयी? आम्ही तर संसारात येऊन पडलो आता काय केलं पाहिजे? म्हणून जसं देवानं आपल्याला ठेवलेलं आहे आणि असंच आपण त्यांनी संसारामध्ये राहावं। ठेवले आनंदी तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान। आनंदानं भगवंतानं त्यांनी जसं आपल्याला ठेवलेलं आहे असं आपण संसारामध्ये राहावं। फक्त राहत असताना चित्ताला समाधान त्यांनी वाटून घ्यावं विशेष असणारं भाव। जर असं केलं नाही धावपळच करत बसणं संसार जमा करण्याचा विचार करू लागला तर मग मात्र आपण दुःखाला पात्र होऊ। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगण्याची फळ संचिताची आणि आपल्या संचितात जे आहे ते आपल्याला भोगावं लागणारच आहे। म्हणून त्यांनी उद्विग्न जर झाला आणि पुन्हा संसार प्राप्त करण्याकरिता अट्टहास करू लागला तर काय होईल त्याचा परिणाम महाराजांनी सांगितला। भोगण्याचे फळ संचिताचं फळ मात्र भोगावं लागेल। म्हणून काय केलं पाहिजे? भगवंतावर भार घातला पाहिजे। तुका म्हणे घालू तयावरी भार वाहवा संसार देवा पाहिजे। पुन्हा संसार भगवंताच्या चरणी त्याने समर्पित करू आणि आपण मात्र भगवंताचे भक्त होऊ हा त्यातला विशेष असणारा भाव आहे। म्हणून भगवंताची भक्ती कशी करावी आणि कोणत्या प्रकारची भक्ती भगवंताला आवडते हे जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगितले। असा अभंगाचा सरळ अर्थ करण्याचा आपण प्रयत्न केला। विठोबा रखुमाई हेची
थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. प्रस्तुत बऱ्याच वर्षांपासून आदरणीय वंदनीय श्री नामदेव महाराज आणि आपल्या घरी 1 दिवसाचा हा कीर्तन सोहळा त्यांनी संपन्न करत आहेत. बरेच कीर्तन आपण त्यांच्या घरासमोरच केले. तिथं तुळजाभवानीचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या प्रांगणात त्यांनी कीर्तन होत होते. त्यानंतर मग आणखी इथं कुठेतरी कीर्तन त्यांनी झालं, पण नंतर त्यांनी त्या कीर्तनाला चांगलं स्वरूप यायला लागलं. भरपूर मंडळी त्यांनी कीर्तन श्रवण करण्याकरिता येऊ लागले. या कार्यालयात मागच्या वर्षी कीर्तन झालं आणि फार चांगलं वाटलं. सगळ्या अंगानं कीर्तनाचा आनंद सर्वांना घेता आला. पण यावर्षी महाराजांनी अतिशय सुंदर असणारे हे नियोजन केलं आणि कार्यालयातच कीर्तनाची सेवा आयोजित केली. पण सर्वांना शांतपणे बसून इथं त्यांनी श्रवण करता येईल आणि भगवंताच्या भक्तीचा आनंद घेतला. मागच्या वर्षी कीर्तनाचा अभंग होता, आनंदुरे आजी आनंदुरे सभा या अभ्यंतरी आवडला परमानंदुरे साधन. यावर्षी भगवंताची भक्ती त्यांनी कशी असावी याच्याविषयीचं तुकोबरांनी सांगितलेलं चिंतन आपण पाहतो. म्हणून हिरवे आपण सर्वजण भक्त आहोतच म्हणायचं. आपण भक्ती करतो भगवंताची इथपर्यंत ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं मी भक्ती करतोच आहे, पण आपली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचते का याची पडताळणी मात्र सर्वजण करून पाहत नाही. पडताळणी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, आपल्या भक्तीची काहीतरी पोच पावती आली पाहिजे याचा विचार करायचा. आपण जे परमार्थाचं साधन करतो या साधनेमध्ये आपल्या जीवनामध्ये जर त्यांनी आणि काही अनुभव आला, भगवंतानं त्याचं अस्तित्व दाखवून दिलं, भगवंत आपल्या मागे पुढे उभा आहे असं त्यांनी जाणीव करून दिली की मग समजायचा आपला जो भक्तीचा मार्ग आहे हा योग्य चाललेला आहे. असा कुठला अनुभव जर त्यांनी भक्तीमध्ये आला नाही तर मग मात्र त्यांनी आमचे भाऊ म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही, कुठे गेले कुठं नाही, काय आणलं म्हणजे काय नाही, जन्मभर भक्ती केली आणि अनुभव मात्र अजिबातच आला नाही. मग अनुभव काय असला पाहिजे, भगवंत त्यांनी आपल्याला सांभाळतो, त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो, हा अनुभवच आहे. पण आपल्या जीवनामध्ये या अनुभवाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आपण हरिभक्तीपर्यंत झालो, आपण गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावतो, हे सगळं करत असताना आपल्या जीवनामध्ये भगवंतांनी महाराज किती वेळा भेटतो, काय काय त्यांनी करतो. सगळ्या साधू संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्यांची भक्ती पण प्रॅक्टिकलातली होती आणि त्या भक्तीमध्ये भगवंताचं सानिध्य पण त्यांना मिळतो. भगवान सानिध्यात येतो म्हणजे असा पितांबर घेऊन येतो, 4 हात घेऊन येतो, मुकुट घेऊन येतो, मग अशाच रूपात येत असतो, मग सांभाळतो असं नाही. मग कोणत्याही रूपात येऊ शकतो, तो कोणत्याही रूपात येतो आणि येऊन त्यांनी त्याची जाणीव करून देतो की मी आहे. हे कधी घडतं, हे सुखात पण घडतं, हे दुःखात पण घडतं. भक्ताच्या जीवनामध्ये जो भक्त झालेला आहे भगवंताचा, त्या भक्ताच्या जीवनामध्ये ज्यावेळेला सुखदुःखाची हलकावी येते त्यावेळेला सुखाच्या परिस्थितीत सुद्धा परमात्मा जाणीव करून देतो मी तुझ्या बरोबरच आहे, आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये संकटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हा परमात्मा त्यांनी मला भक्ताला जाणीव करून देतो तू चिंता करू नकोस मी तुझ्या बरोबरच आहे. अशी ज्यावेळेला अनुभूती आपल्याला येते त्यावेळेला समजायचं की आपली भक्ती योग्य मार्गाने चाललेली आहे. तो स्वतःच मागे पुढे उभा राहा, तुम्ही सांगतो असं नाही, महाराज वडून करून सांगता हे मागे पुढे Hare
मागे पुढे उभा राहील सांभाळी आली आघात निवारा मागे आणि पुढे परमात्मा तुम्ही प्रत्यक्ष उभा राहतो आणि सगळे आघात अशा पद्धतीने सांभाळतो म्हणजे त्यांनी भगवान सुद्धा पावती देतो तुम्ही जी माझी भक्ती करता हरी हरी बेस कमी करा बेस प्लेन केलं तरी झालं हरी हरी माझा प्रॉब्लेम नाही म्हणजे एकच माईक नाही किती माईक आहेत 3 5 6 माईक या माईकचा प्रॉब्लेम हे मला म्हणायचं मी किती लांबून बोलतो हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी आपली भक्ती जर योग्य मार्गाने सुरू असेल तर भगवान तसा प्रसाद आपल्याला त्यांनी देतो आपण जरी ज्ञानोबराय तुकोबरायांना प्रत्यक्ष पाहिलं नाही